आणि तो आदर्श मी घेतला. मी ठरवलं की मला समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं. कॉलेजला असल्यापासून विद्यार्थी चळवळीत आलो. वडील नेहमी सांगायचे, अण्णा नेहमी सांगायचे, संतोष तुझ्यासारख्या माणसाचं राजकारणात काम नाही, तू सरळ साधा आहेस. इथं छक्के पंजे करावे लागतात दररोज, इथं पैसा वाटावा लागतो, इथं दररोज लबाड बोलावं लागतं आणि तुला ते जमत नाही, तू या राजकारणात येऊ नको. वडील सांगून 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 थकून गेले. मी प्रत्येक वेळी वडिलांना सांगत गेलो, अण्णा आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, कधीतरी ही जनता मला माझ्या कष्टाचं फळ देईल, कधीतरी मला फळ मिळेल अण्णा. या गोष्टी वडिलांना सांगितल्या आणि शेवटी मागची विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत मी उभा टाकलो. मला लाजीरवानं मतदान पडलं, लाजीरवानं मतदान. आणि मग वडील चिडले, माझा मोठा भाऊ चिडला, माझी बहीण इथं आहे, सगळे घरचे, माझी बायको, माझे लेकरं सगळे सगळे चिडले माझ्यावर. बस झालं म्हणले तुझं आता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचे काम म्हणत फिरतोस, लेकराच्या तोंडातला घास समाजासाठी वापरतोस आणि आता नाही करायचं काम. 6 डिसेंबरला गेल्या अनेक वर्षापासून माझं अन्नछत्र असतंय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ते अन्नछत्र मला करायचं होतं, माझी तयारी सुरू झाली. त्या बाबासाहेबांच्या अन्नछत्राला वडिलांचा विरोध नव्हता, पण तो आता राजकारण आणि समाजकारण बंद कर हे त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मला सांगितलं, जर तू हे बंद केला नाहीस, आता एकही कार्यक्रम जर तू घेतलास गोरगरिबांसाठी, हे गरीब जर तुला ओळखत नसतील, तू यांच्या समोर कितीही डोकं आपटून घेतलास तरीही हे गोरगरीब लोक तुला साथ देणारच नसतील, तर बस कर आता, इथून पुढे समाजकार्य बंद कर. वडिलांनी सांगितलं. शेवटी मी ऐकायला तयार नाही. वडिलांनी मला सांगितलं, हे बघ, जर आता ऐकला नाहीस तर घर सोडून निघून जाईल. काय करायचं, कसं करायचं राजकारण. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. आणि अशा कठीण परिस्थितीत काम करतो. काही नाही, मागं कोण नाही, पुढं कोण नाही. मागं वडील, पुढं वडील, घरचे सगळी जनता, कोणच नाही माझ्यासोबत. मला एक सांगा, आता किती वर्ष संघर्ष करायला लावायचंय मला. एक जणांना सांगितलं, परवा एका महाराजांकडे गेलो, म्हणजे महाराजांकडे म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराज म्हणलं, तुम्ही अध्यात्म सांगता, एखाद्या चांगल्या माणसाला त्रास होतो हे मी ऐकलंय, पण महाराज किती वर्ष असतो, तो त्रास किती वर्ष असतो सांगा म्हणलं. त्यांनी मला सांगितलं, संतोष, खडे खाल्ल्याशिवाय पेढे मिळत नाहीत. म्हणलं ठीक आहे, मी खातो पेढे, मी खातो खडे. किती खडे खायचे आहेत आणि मीच काय खायचे. 22 वर्ष खडे खातोय, 22 वर्ष. किती खायचे सांगा. 22 वर्ष खडे खाल्लेत आणि मीच जर खडे खात असेल, त्यांना काय नाही हो खडे, त्यांना फक्त पेढे. मी टोपल्याच्या टोपले खडे खायचे आणि त्यांना फक्त पेढे. काही कष्ट न करता, त्यांची कुठलीच परीक्षा नाही, फक्त पैशाच्या जीवावरती मटण दारू वाटून करून, पैसे वाटप करून निवडणुका जिंकणारे लोक. आणि मी रात्रंदिवस कष्ट करून नर्मदेच्या गोट्यासारखा कोरा करकरीत
आणि आज मला सांगा सगळेजण, आज मी सांगतोय माझ्या वडिलाच्या साक्षीनं, विठ्ठल रुक्माईच्या साक्षीनं सांगतोय, ही माझी शेवटची निवडणूक. बस झालं, नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, नाही आता करणार. बस आता घरच्यांचं ऐकणार मी, नको राजकारण. जर समजा या निवडणुकीत तुम्ही मला पराभूत केलं तर मी राजकारण सोडून देणार, आयुष्यात कधीही निवडणूक लढवणार नाही. वडील जे सांगतील तेच करणार. बस झालं. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. काय तुम्हाला एक सांगू का, आपलं काय होतंय सांगतो. संत ज्ञानेश्वर महाराज जिवंत असताना समाजानं त्यांना प्रचंड त्रास दिला. एका दिवशी एवढा प्रचंड त्रास झाला, वैतागून दार लावून बसले. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ही आर ठाक मुक्ताईनं मारली. ज्ञानेश्वर बाहेर येत नव्हते. हा समाज मला का त्रास देतोय म्हणत होते, पण ज्ञानेश्वर समाजाला कळालेच नाही. संत तुकाराम महाराज त्यांनी जिवंत असताना समाजानं त्यांना प्रचंड त्रास दिला, प्रचंड त्रास. आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पुन्हा आपलं चालू झालं, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. जिवंत होते तोपर्यंत नाही कळालं. आणि ही जर पद्धत असेल, ते नेते जे वागतायत ते चुकीचं वागतायत, कसल्याही पद्धतीचं काम न करता ते जर निवडणुकीला सामोरं जात असतील आणि कसल्याही प्रकारचं त्यांनी काम केलेलं नसताना तुम्ही फक्त लोक, जनता पैशाच्या दारू, मटण, खोट्या आश्वासनाचा पाऊस, अफवांचा पाऊस याच्यावरती त्यांना निवडून देणार असाल तर तुमचं राजकारण तुम्हालाच लकलाप. मला नको आहे घाणेरडं राजकारण. मी नाही असलं राजकारण करू शकत. मी नाही खोटं बोलू शकत. मला एक सांगा, आज वर्ष आयुष्यात इथं एवढे माणसं बसलेत, संतोष नागरगोजेने खोटं बोललाय असं कधी झालंय का? एकदाही नाही. कधीच कुणाला खोटं बोललो नाही. मनीत ते काम केलंय, प्रत्येक काम केलंय.